नमस्ते, कसे आहात सगळे? तर आज आपण आलेलो आहोत ख्रिसमसच्या आधी. इथे आता ऑक्टोबर महिन्यामध्येच दुकानं लागलेली आहेत. ख्रिसमसची ही तयारी सुरू आहे आणि छान वाटतंय. आता वीकेंडला भरपूर लोक त्याचा एन्जॉय करतायत, वेगवेगळे ब्रेड, खेळण्या. तर चला माझ्यासोबत, मी दाखवते तुम्हाला. हा एक प्रकारचा ब्रेड आहे. हा ख्रिसमस मध्येच मिळतो. तो अशा प्रकारे लाटला जातो आणि बेक केला जातो. तिकडे ते ओव्हन ठेवलेले आहे. तर अशा प्रकारचे हे एक प्रकारचा ब्रेड आपल्याला मिळतो. खूप छान लागतो. हा ख्रिसमस मध्येच मिळतो. कसा लागतो सांगशील रणदीप? मी एक ट्राय करणार आहे आता. हा तर बाहेरून असा क्रिस्पी आणि आतून खूप छान मस्त आहे. तो गोड आहे. तर हा सिटी सेंटरचा भाग आहे आणि खूप छान एक मी 360 डिग्री मध्ये कॅमेरा फिरव. मस्त कारंजे पडतायत आणि थोडं हवेमध्ये थंडावा आहे, पण तरी पण खूप छान वाटतंय, चैतन्य वाटतंय इकडे. आपले नट्स सुद्धा इथे मिळत आहेत, वेगळे वेगळे. चॉकलेट्स आहेत. तर छानसे हे दुकानं आहेत आणि फिरताना बऱ्यापैकी लोक जमा झालेली आहेत. त्याच्यामुळे एक चैतन्य वाटतं इकडे फिरताना. इथला एक पदार्थ आहे, त्याला क्रेपेस म्हणतात आणि तो आपल्या एका पोळीवर चॉकलेटचा सॉस वगैरे टाकून दिला जातो. तर ते इथं बनलं जाते. दाखवते मी तुम्हाला. इथे क्रेपेस आहे. मात्र तिथं मी ना एक पारंपरिक छानसं नृत्य पाहिलं आणि ते तुमच्याशी मी शेअर करणार आहे. तर चला बघूया आपण नेक्स्ट क्लिप मध्ये.
अच्छा लग रहा है। ऐसा तो हो रहा है, बहुत ही प्यारा लग रहा है। तर आपल्या चॅनलमध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टी ज्या नजरेला पडतात, कारण जर्मनी हा देश माझ्यासाठी नवीन आहे, सगळ्यांसाठी नवीन आहे, तर काय काय इथल्या संस्कृतीत आहेत ते आपण नक्की शेअर करत असतो. तर हाच उद्देश आहे. हे पारंपरिक नृत्य तुमच्याबरोबर मी शेअर केलं. कसं वाटलं नक्की कळवा आणि कनेक्टेड राहा. काळजी घ्या. बाय.